महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं वैभव, त्यांचा आदर्श घेऊन वारकरी संप्रदाय चालतोय आणि अशा लोकांना गालबोट लावण्याचे कामं करतात हे वारकरी संप्रदाय. अरे तुम्ही तुमच्या राजकारणासाठी किती लाचारी पत्करता ह्या जगाला माहिती नाही, महाराष्ट्राला माहिती नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी किती ठिकाणी तोंड घालता हे जगाला माहिती आहे, जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. वारकरी संप्रदाय आतापर्यंत कोण्याच पुढाऱ्याबद्दल, राजकारणी लोकांबद्दल काही बोलला नाही. अशा लवांडे सारखे हजारो आले, हजारो जरी गेले, हुत्ता भुकताय ना हत्ती चलताय, माझा वारकरी संप्रदाय हत्तीच्या मस्तकासारखा आहे, असे हजार लवांडे जरी आले तरी आमच्या वारकरी वैभव, वारकरी संप्रदायाच्या कोणत्याच एखाद्या कीर्तनकाराला काही गालबोट लावणार. आणि दुसरी गोष्ट, काय अधिकार आहे यांचा, यांचा काय अधिकार आहे हो एखाद्या कीर्तनकाराबद्दल, एखाद्या संप्रदायाबद्दल, एखाद्या वक्त्याबद्दल बोलण्याचा यांचा काय अधिकार आहे. सन्माननीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुरब्बी नेते आहेत. शरद पवार साहेबांनी पण लक्षात घ्यावं आणि अशा बांडगुळांना तोंड आवरायला सांगावं. पवार साहेब, माझ्या तुकोबरायांचा पालखी सोहळा तुमच्या जन्मभूमीतून जातो. अरे तुमच्या जन्मभूमी बारामतीतून जातो, काठेवाडी गावातून जातो. आणि अशा वारकरी संप्रदायावरती सनातन धर्माची, पवित्र हिंदू धर्माची जोपासना तुम्ही इतरांना पाठबळ देता आणि आपल्या धर्माचं काम करणाऱ्या वारकरी संत महंतांना गालबोट लावता, हे योग्य चुकीचं आहे. त्याच्यामुळे ही आवरली पाहिजे.